गिट्टीखदान पोलीस ठाण्यात वृक्षारोपण करण्यात आले। दरम्यान गिट्टीखदान पोलीस ठाण्याने वेगळा उपक्रम राबवला असून येथील प्रत्येक झाडाला गिट्टीखदान पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नाव देण्यात आले आहे। पोलीस ठाण्यातून बदली झालेल्या कर्मचाऱ्यांचे पोलीस ठाण्यात कोणतेही अस्तित्व नाही। मात्र गिट्टीखदान पोलीस कर्मचाऱ्यांची बदली झाली तरी त्यांची आठवण म्हणून हे झाड तिथेच राहणार आहे। गिट्टीखदान पोलिसांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। हे यामध्ये सर वृक्षारोपण तर केलं आहेच, बट त्याच्यामध्ये अधिकारी पदाधिकारी कार्यरत जे अधिकारी आहे त्याचं नावही तिथे त्या कुंड्यांमध्ये लिहिण्यात आलेलं आहे। काय सांगता येणार, काय त्याच्या मागचं काय कारण आहे? पर्यावरण रक्षित करण्यासाठी तर झाडही खूप मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेलं आहे, पण त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांचे नावही लिहिण्यात आले। काय सांगता? माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल, त्याचबरोबर जॉईंट CP सर निसार तांबोळी सर, तसेच रिजन सर आणि प्रमोद शेवाळे सर आणि DCP राहुल मदने सर यांनी हा पोलीस स्टेशनला सुशोभित करण्याबाबत तसेच या ठिकाणी नागरिकांना व्यवस्थित सुविधा देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं होतं। त्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक कर्मचाऱ्याला आणि अधिकाऱ्यांना अपील केले की आपल्याला हा परिसर स्वच्छ करायचा आहे। त्या अनुषंगाने प्रत्येक जो कर्मचारी आहे आणि अधिकारी यांनी एक एक झाड कुंडीमध्ये दिलेलं आहे आपल्याला, जेणेकरून पोलीस स्टेशनमध्ये त्यांचं नाव राहील आणि त्याची जोपासना पण ते सध्या करत आहेत। एक अभिनव उपक्रम राबवण्यात आलेला आहे। त्यामुळे प्रत्येक जे झाड आहे त्या ठिकाणी आता जवळजवळ 2.5 ते 3 महिने झालं कुठलंही झाड जवळजवळ या ठिकाणी जळलेलं नाही आहे। आणि या ठिकाणी आमचे जे कर्मचाऱ्यांची स्ट्रेंथ आहे, जवळजवळ आम्ही 200 प्रकारची झाडं या ठिकाणी लावलेली आहेत आणि 200 प्रकारची वेगवेगळी झाडे या ठिकाणी प्रत्येक जी ऑर्नामेंटल स्पेसिस आहे, ऑर्नामेंटल झाडे त्या ठिकाणी पोलीस स्टेशन लावण्यात आलेले आहेत। हा प्रत्येक पोलीस स्टेशनच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी एक एक कुंडी दिलेली आहेत। काही जणांनी झाडं पण दिलेले, परंतु त्या झाडावर त्यांचं नाव टाकण्यात आले। ते जर रिटायर झाले किंवा बदली जरी झाले तरी कायमस्वरूपी त्यांचं नाव जे आहे त्या पोलीस स्टेशनला म्हणजे पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये कुठेतरी पाहायला मिळेल, हा एक उद्देश होता मान्य वरिष्ठांचा आणि त्या अनुषंगाने आम्ही कारवाई केली। हा जो उपक्रम आम्ही राबवण्यात आला तो मान्य पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल यांना पर्यावरणाविषयी फार जागरूकता आहे। त्याबरोबरच जॉईंट CP सर जेव्हा व्हिजिटला आले होते त्यांचं पण स्वच्छतेकडे फार बारकाईने लक्ष असतं आणि त्यांनी पण आम्हाला जे सूचना दिलेल्या आहेत, त्याचबरोबर नॉर्थ रिजन मान्य प्रमोद शेवाळे सर हे पण जेव्हा व्हिजिटला आले होते तेव्हा सुद्धा त्यांनी आम्हाला याबद्दल मार्गदर्शन केलेलं होतं। तसेच DCP झोन 2 मान्य राहुल मदने सर यांनी पण ज्यावेळेस व्हिजिटला येते त्यावेळेस या गोष्टीबद्दल आम्हाला सांगितलेलं होतं। त्या अनुषंगाने तसेच ACP मॅडम आमच्या आहेत मेश्रा मॅडम यांनी पण आम्हाला सांगितलेलं होतं। त्या अनुषंगाने आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला।